आणखीन एक सामना तुमच्या समोर येतोय. एका बाजूला सियान किया 11 दुतुम आणि त्यांच्या विरोधामध्ये नूर 11 पांडेबे. हा दोन संघादरम्यान बाचला होईल सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल परेश शेळके. सलामीची जोडी विश्वजित ठाकूर and साहिल चव्हाण. Wish you all the best both the team. First ball, first delivery. पहिलाच बॉल, what a catch! अफलातून, अप्रतिम, अविश्वसनीय, अनबिलिव्हेबल, स्पेक्टॅक्युलर. मयूर वाघमारेनं टिपलाय पहिल्याच बॉलवर. विश्वजित ठाकूरचा हा भन्नाट झेल आणि कोणत्याही प्रकारचं योगदान न देता 0 या धावसंख्येवर निराश मानेनं विश्वजित ठाकूर मोठ्या मैदानाच्या बाहेर. हरवला. कॅप्टन दीपाट ऑन डक. 0 या धावसंख्येवर सगळ्यात मोठी विकेट, सगळ्यात मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर काढण्यामध्ये यश प्राप्त केलंय. याच परेश शेळकेनं मागच्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सफलता घेतल्या होत्या. काय गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये. 2 धावा देताना 2 विकेट, ज्यामध्ये उस्मान पटेलला पहिल्याच बॉलवर बाद केलं होतं. आणि आता मात्र विश्वजित ठाकूर फार मोठ्या मोठ्या विकेट्स मात्र घेतल्यात आतापर्यंत 2 मॅच मध्ये परेश शेळकेनं. आणि पहिलाच बॉलवर घेतलेला भन्नाट झेलनं मात्र या मॅचला झाली सुरुवात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरब शेख, आयकॉन खेळाडू, मान फ्रॉम बदलापूर. फार मोठी जबाबदारी मात्र येऊन पडली आता त्याच्या खांद्यावर, कारण मोठ्याचं योगदान नसणं फलंदाजी मधलं. नेक्स्ट बॉल, फुल टॉस आहे, रिव्हर्स अटॅम्प्ट आणि आणखीन एक झटका दिलाय. मोठा झटका, बिग ब्लो. आणि त्याच्या पाठोपाठ विश्वजितच्या पाठोपाठ आयकॉन खेळाडू अरब शेखला मात्र खातं उघडू दिलं नाहीये. आणखीन एक धक्का. 0 या धावसंख्येवर दोन्ही स्टार खेळाडू सियान किया 11 दुतुम टीमचे मैदानाच्या बाहेर. काय सुरुवात झाली, यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते एखाद्या बॉलरसाठी, एखाद्या टीमसाठी. नूर 11 पांडेबे, भन्नाट सुरुवात करण्यात आली या मॅचला. ऑन हॅट्रिक असेल. मागच्याही मॅच मध्ये 2 विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सफलता मागच्याही मॅच मध्ये काढल्या होत्या. आणि तोच परेश शेळके, मॅन फ्रॉम पाली. दणदणीत सुरुवात मित्र म्हणे नूर 11 पांडेबेसाठी. न्यू बॅटर इन कम्स इन. 4थ्या क्रमांकावर मान फ्रॉम जांभूळपाडा, प्रयास पाटील. ओपनच करावं लागेल त्याला. हॅट्रिक बॉल समोरच्या दिशेला, ब्रॉनच्या डोक्यावरून फ्लॅट मारलाय. बॉल जाईल लॉंग ऑन बॉटलांच्या दिशेनं. सुरुवात केली आपल्या स्टाईल मध्ये. प्रयासचा चांगला प्रयास, पहिला चौकार. हॅट्रिक बॉल होता, परंतु इकडे मात्र काउंट ओपन झाले. सियान किया 11 दुतुम संघाचं चौकारानं 4 धावा धाव फलकावर. सुरुवात अडखळत झाली होती, परंतु आता डाव सावरावा लागेल. प्रयास पाटील, आश्वासक सुरुवात. ओ, इकडे मात्र हुक शॉट, फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल बाउन्स झालाय आणि निघाला डीप फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेनं. प्रयासचा आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार.
लगातार 2 चौकार, पहिल्या 2 बॉलमध्ये 2 विकेट्स, लगेचच चांगलं प्रत्युत्तर मात्र देण्यात आले ते सियान किया इलेव्हन दुदुम टीम कडून. प्रयास जसा मैदानामध्ये घुसलाय, पहिल्या 2 विकेट्स आमच्या पडल्याच नाहीत, अशाच आविर्भावामध्ये मात्र फटकेबाजी केली जाते. जरूर बाद झाले असेल विश्वजित ठाकूर, अरब शेख, परंतु काही फरक पडत नाही. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे आणि त्याचमुळे मात्र चांगली धावसंख्येकडे नक्कीच आम्ही वाटचाल करू, हा आशावाद सध्याच्या घडीला मात्र निर्माण केलाय तो प्रयास पाटीलनं. बॅक टू बॅक 2 चौके मारत थोडंसं प्रेशर आता मात्र नक्कीच परेश शेळकेवर सुद्धा आलं असेल, कारण ज्या द्वेषानं, ज्या अंदाजानं मात्र मैदानामध्ये बॅटिंगला सुरुवात केली प्रयास पाटीलला, जांभुळका पाडागावचा स्टार खेळाडू सुरुवात चांगली केली आहे. परंतु पाहूया पुन्हा एकदा परेश शेळके राईट हँड राऊंड स्टंप्स नेक्स्ट बॉल. ओ इकडे मिसक्यूट झालाय फटका आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर फॉलो थ्रू मध्ये ही तिसरी विकेट. हॅट्रिक जरी नसली मिळाली, और हॅट्रिक कंप्लीट करेल. तिसरा झटका पहिल्याच ओव्हरमध्ये सियान किया इलेव्हन दुतुम संघाला. प्रयास पाटील 2 चौकार मारून मैदानाच्या बाहेर. त्यात उरण तालुक्यातील एक लेजेंडर खेळाडू ज्यानं खरं तर उरण टेनिस क्रिकेटतून आणि क्रिकेटच्या कारकिर्दीमधून निवृत्ती जरूर घेतली, पण असा खेळाडू ज्यानं समिधा नागावपासून स्टार्ट केलं आणि उरण तालुक्याचं नाव संपूर्ण मुंबईमध्ये जाऊन आपल्या नावाची ज्यानं दहशत निर्माण केली, द लेजेंडर मंदारजी लबकेर सरांचा आपण इथं सन्मान करतोय. सुधीरदादा देखील हवे होती, सुधीरदादा तांडेल, पण आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. पण आज पाहायला गेला तर द लेजेंडर समिधा नागाव आणि आपल्या नावाची एक वेगळी ओळख, मुंबईमध्ये जाऊन देखील आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडणारी आहे एक लेजेंडर क्रिकेटर मंदारजी लबेकर सरांचा आपण इथं सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. धन्यवाद. तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये भन्नाट सुरुवात केली. नूर 11 पांडिबे संघाकडून खुश असतील संघ मालक नितेशजी पाटील, कुणालजी मात्रे ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ यंदाच्या वर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा संघ खेळताना दिसला. मयूर वाघमारे या संघाचं प्रतिनिधित्व करतोय, कॅप्टन आहेत. आयकॉन नवमी केणी संघामध्ये खेळताना दिसतोय, परंतु काय भन्नाट परफॉर्मन्स पहिल्याच मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळाला आणि आता मात्र दुसऱ्या मॅचला सुद्धा तशीच सुरुवात करण्यात आली. न्यू बॅटर कम्स इन दिनेश पाटील, मॅन फ्रॉम नारपोली. तगडी बॅटिंग लाईनअप आहे नो डाऊट, परंतु प्रेशर बनवलाय ना पहिल्याच ओव्हरमध्ये तो सुद्धा तेवढाच वाखाणण्याजोगा. ओ यावेळी सुद्धा मिस टायमिंग झालाय, एक्स्ट्रा कव्हरला चौथा धक्का. एकाच ओव्हरमध्ये 4 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवलाय. गोलंदाज परेश शेळके नाव लिहून ठेवा, मान फ्रॉम पाली, आणि अक्षरशः मी तर म्हणेन सिया अँड किया इलेव्हन दुतुम संघाचा फलंदाजी मधलं कंबरड उद्ध्वस्त करून टाकले, कंबरड अक्षरशः मोडून टाकले. आणखीन एक फलंदाज दिनेश पाटील सुद्धा शून्यावर बाद. एकाच ओव्हरमध्ये 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. चर्चा राहील उरण पनवेल प्रीमियर लीग मधील या परफॉर्मन्सची. मागच्या मॅच मध्ये 2 विकेट्स घेतल्या होत्या, फक्त 2 धावांचं षटक टाकलं होतं. मयूर वाघमारेने दिलं त्याला पहिलं षटक टाकण्यासाठी. स्वतः मयूर वाघमारे या स्क्वॉड मध्ये असताना सुद्धा कॅप्टननं सर्वात जास्त विश्वास ठेवला परेश शेळकेवर आणि या विश्वासाला मात्र तडा जाऊ दिला नाहीये. पहिल्याच ओव्हरमध्ये अपेक्षेपेक्षा मी तर म्हणेन मयूरच्या जास्त मोठी कामगिरी, संघ मालकांच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा मी तर म्हणेन ही मोठी कामगिरी आहे. कारण एकाच ओव्हरमध्ये पहिल्यांदा विश्वजित ठाकूर, त्यानंतर आयकॉन अरब शेख, त्यानंतर प्रयास पाटील आणि दिनेश पाटील असे 4 फलंदाज मात्र गारद करून टाकलेत. आणि पुन्हा एकदा अचूक माऱ्याचं प्रदर्शन, गोलंदाजी मधली भेदकता, अॅक्युरसी, मात्र परफेक्शन पाहायला मिळालंय बॉलिंग मधलं. आणि सर्व काही घडलं पहिल्याच ओव्हरमध्ये. नूर 11 पांडिबे संघ मजबूत स्थितीमध्ये नक्कीच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 4 गडी बाद 8 धावा.
प्रेशर आता मात्र बिल्टअप झालंय. न्यू बॅटर साहिल भोईर मैदानामध्ये आलेत. दोनही साहिल सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. लोबा फुल टॉस बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डला मात्र फील्ड केली जाते. थोडासा ओव्हर थ्रो पाठीमागे कोणी नाहीये. लॉंग आहेत ऑन साइडला आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र एक रन कंप्लीट झाले. सिंगल रन. सर्कल भेदावं लागेल तुम्हाला. धाबा काढायच्या असतील तर चांगला प्रयत्न जरूर केला होता, परंतु कुठेतरी डोकं शांत ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळं तुमच्याकडे आक्रमकता जरूर आहे, परंतु त्या आक्रमकतेबरोबर संयम सुद्धा फार महत्वाचा आहे. आणि ज्या खेळाडूकडे आक्रमकता आणि संयम या दोनही गोष्टींचा मिलाप आहे ना, तो खेळाडू नेहमीच महान ठरलाय. त्या खेळाडूचे नेहमीच गुणगान गायले जातात. तो खेळाडू नक्कीच पाहायला गेलं तर सगळ्याच प्रेक्षकांच्या मनामनामध्ये भरतो. एक वेगळं अढळ असं स्थान मात्र तो खेळाडू निर्माण करत असतो. आणि तेच करण्यासाठी तुम्हाला लॉंग इनिंग्स खेळाव्या लागतील. लॉंग इनिंगच नाही तर तुम्हाला कन्सिस्टन्सी सातत्य खेळामधलं दाखवावं लागेल. हो, इकडे मात्र हा फटका पाहूया. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. संधी आहे. फ्लिप डाऊन. निम्मा संघ बाद झालाय. सियान किया क्या किया. पाचवा धक्का बसलाय दुधुम टीमला. धावसंख्या सिंगल डिजिट मध्ये असताना, धावसंख्या 9 असताना हा पाचवा गडी साहिल भोईर मैदानामध्ये आला आणि कधी गेला हे कळलं सुद्धा नाहीये. 9 वर 5. राधे स्वतः मयूर मागे थांबला आणि खरं तर आपल्या साथी सहकार्यांना तो प्रमोट करताना दिसलाय. अजयला आणखीन एक सफलता मिळाली. मागच्या ही मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती अजय नाईकनं. खांदा गावचा खेळाडू प्रभावित केले. गेले 2-3 वर्ष सातत्यानं धाकट्या खांदा संघानं प्रभावित केले. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा. मयूर वाघमारे खुश असेल कॅप्टन कारण निम्मा संघ 9 वर. चेंज ऑफ पेस होता. इकडे मात्र बॉल थोडा खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आणि नुकतंच ज्यांचं आगमन पाहायला मिळते सन्माननीय आदरणीय डॉक्टर मनीष पाटील साहेब, आज ज्यांची नुकताच रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आणि सर्वांचे लाडके रायगड जिल्हा परिषद जासई मतदारसंघ डॉक्टर मनीषजी पाटील साहेबांचे इथं शुभागमन पाहायला मिळते. आणि आज ज्यांची सर्वाधिक मोठी खरं तर कामगिरी ज्यांच्यावर आली आहे आणि कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेटकर त्यांचे अतिशय जवळचे आणि म्हणून आज ज्यांची रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी ज्यांची निवड झाली अशी आहे डॉक्टर मनीषजी पाटील साहेबांचे शुभागमन होताना पाहायला मिळतंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. फटाक्यांच्या आतषबाजीत डॉक्टर मनीष पाटील सर या ठिकाणी उपस्थित होतात. रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आणि त्यांचं जंगी स्वागत केलं जाते. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये सन्माननीय डॉक्टर मनीष पाटील साहेब आणि ज्यांची आजच खरं तर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झाले. आणि या निवडीबद्दल सुद्धा आम्ही मनापासून अभिनंदन त्यांचं करतोय आणि आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर. जाऊया पुन्हा एकदा थोडंसं बॅक टू क्रिकेट. अजय नाईक. ओ थोडासा दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इकडे अपील पाहायला मिळते. ओ स्ट्रॉंग अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. अपील स्वीकारले. 1 मोर विकेट डाऊन. जोरदार अपील होती आणि इकडे मात्र फलंदाजांनी अपील संपूर्णपणे थोडासा पाहायला गेलं तर अजूनही नाखुश दिसतात फलंदाज, परंतु पंचांनी मात्र बोट वर केले आणि त्याचमुळे इकडे परतावा लागेल. 6वा धक्का आहे. हा 6वा धक्का आहे. 6 डाऊन. सिया अँड किया 11 दुधुम टीम साठी काहीच चांगलं घडताना दिसत नाहीये. आणखीन एक फलंदाज मात्र बाद झालाय आणि पाहूया कशा पद्धतीने तो बाद झालाय. अजय नाईकचा हा बॉल आणि कॉट बिहाइंड विकेट. इकडे मात्र फलंदाज बाद झालाय. थोडासा नाखुश जरूर होता, परंतु इकडे मात्र परतावा लागले.
2 फलंदाज अजय नाईकनं बाद केलेत आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये 4 झाले होते. न्यू बॅटर क्रिश कोळी आणि त्याच्या साथीला आता मात्र रोहित आलाय. रोहित पाटील. विस्फोटक चेहरा. मान फ्रॉम पारगाव रोहित पाटील. इथूनही डाव सावरण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. इथूनही जरा खेळाडू जर शेवटपर्यंत उभा जरी राहिला ना रोहित पाटील, तरी सुद्धा मोठ्यासाठी एक चांगली धावसंख्या जरूर तो लावू शकतो. ऑडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इकडे मात्र कम्प्लिटली बीट झालाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. अजय नाईक हा चांगला लेग कटर होता आणि तो स्पेशालिस्ट आहे या लेग ब्रेक्स मध्ये. 2 षटकांची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 2. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 10. हे फार मोठं योगदान करत या स्पर्धेसाठी लाभलंय. ते अर्थातच रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ गरज साहेब. आणि स्पर्धा कोणतीही असली, कोणताही कार्यक्रम असला तरी सरळ हातानं नेहमीच या संपूर्ण तालुक्यामधील, या संपूर्ण जिल्ह्यामधील एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेब, त्यांचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. एक खास अट्रॅक्शन असेल या स्पर्धेमध्ये. सध्याच्या घडीची आघाडीची नृत्यांगना गौतमी पाटील आणि तिचं येणं सुद्धा या स्पर्धेमध्ये अजून बाकी आहे. त्यामुळे हे एक फार मोठं अट्रॅक्शन असेल. सगळ्याच नमस्कार, मी गौतमी पाटील. माझ्या उरण रायगड चाहत्यांना खुशखबर देते. राधेय इंटरप्राइजेस चिर्ल आयोजित उरण पनवेल प्रीमियम UPP डे नाईट क्रिकेट स्पर्धा फायनलला 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता मी येते तुमच्या मनोरंजनासाठी. मला आमंत्रित केल्याबद्दल दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांचे मनापासून आभार. तर मी येते 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता राधेय क्रिकेट मैदान चिर्ल येथे. तर मी येते, तुम्ही नक्की या. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आघाडीच्या नृत्यांगना गौतमी पाटील. यापूर्वी सुद्धा खरं तर चिर्ले गावामध्ये गौतमी पाटील लॉन्च केली होती सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेबांच्या वतीनं. वाघमाऱ्याचा भन्नाट वेगाने टाकलेला हा बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. दबाव प्रचंड बनवलाय. 10 वर 6. पहा, चांगला टप्पा, चांगल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी टेप बॉलचा वापर करण्यात आला या ओव्हरसाठी. स्विंग बॉल मागच्या ही मॅच मध्ये भन्नाट स्पेल केला होता या स्टेप बॉलवर, अचूक टप्प्यावर आणि तेवढाच चेंडू स्विंग. हा थोडासा फुल लाईन होता. विकेट किपरचा क्लाय माचली नेट. गरज होती धावा आता कशाही येऊ द्यात. इकडे मात्र धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मोजत असताना हा येतोय चौकार. कमाल स्विंग बॉल होता. खरं तर काहीसा स्विंग होत आतल्या बाजूला येत होता, परंतु पाहायला लागल्यानंतर त्यानं दिशा बदलली आणि त्याचमुळे सूर्याचा अंदाज चुकला. चौकार आलाय. 14 धावा धावफलकावर. 14 रन्स. ओकिन बोर्ड यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि इकडे मात्र स्टंप्स उडवलेत क्लीन बोर्डच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक सफलता. 14 धावा असताना सिया अँड किया 11 दुतुम संघाचा 7वा फलंदाज क्रिश कोळी मैदानाच्या बाहेर.
14-7 थोडीशी नामुष्की मी तर म्हणेन CIN दुतम संघासाठी थोडासा नाजूक अवस्थेमधून चाललाय. एखादी चांगली इनिंग मात्र साकारावी लागेल एखाद्या खेळाडूला. मयूर पाकमारे पुन्हा एकदा ओद स्टम्प्सनं इकडे मात्र बाउन्सर मारण्याचा प्रयत्न. टप्पा पडला अवसळी घेत सरळ विकेट किपरचा वेध घेत 1 फॉर द ओव्हर. इकडे मात्र पहिली वॉर्निंग देत असताना बार्स परंतु एक चेंडू आहे बाउन्सर जो योग्य रीतीनं वापर करता येऊ शकतो आणि त्याचा वापर मात्र मयूर वाघमारेने केलाय. हो पाठीमागे पहा यष्टनच्या पाठीमागे सूर्य आहेत तिथून धाव जाणार नाहीये. मघाशी लाईक बाईच्या स्वरूपामध्ये चौकार आला होता पहा आतल्या बाजूला आला होता परंतु तयारीत होता. मयूरचा हा बॉल खेळणं फार कठीण चाललंय थोडंसं आव्हानात्मक चाललंय. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये अभिजित शिवकर त्याचप्रमाणे अक्षय शिवकर अग्री दिलदार केवणे रील स्टार आहेत आणि प्रचंड चाहता वर्ग त्यांचा आहे युट्यूबवर इन्स्टावर. त्यांची उपस्थिती आज या स्पर्धेसाठी लाभली त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि इकडे मात्र मयूर वाघमारेचा निर्धाव षटक मैदानावर टाकण्याचा महापराक्रम. लाईक बाईच्या स्वरूपात फक्त धावा आल्या होत्या बॅड ओव्हर कॅप्टनची आणि त्याचमुळे इकडे मात्र धावसंख्या आपण पाहू शकता 3 हॅलो. षटकांचा खेळ समाप्त 7 गडी बाद 14 धावा. सर आपण सन्मानाकडे वळतोय ज्यांचं नुकताच आगमन पाहायला मिळाले असे रायगड जिल्हा परिषदचे सदस्य आणि आज सर्वाधिक मोठी खरं तर ज्यांच्या जबाबदारी आहे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी ज्यांची निवड करण्यात आली अशी डॉक्टर मनीष पाटील साहेबांचे इथे शुभ सन्मान. कामगार नेते महेंद्र शेटकर त्यांचे अतिशय जवळचे आणि विश्वासू खरं तर डॉक्टर मनीष पाटील साहेब आणि आज ज्यांची रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि आमच्या हक्काचा माणूस प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्यांचं नेहमी आगमन पाहायला मिळते असे डॉक्टर साहेब त्यांचे ते शुभ सन्मान उरण पनवेल प्रीमियर लीग दीपक शेठ पाटील संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी साहेबांच्या शुभ हस्ते डॉक्टर मनीष पाटील साहेबांचे ते शुभ सन्मान आपण करत आहोत. तसेच चिरली ग्रामपंचायतचे माजी सरपंच राजू गरज साहेबांना आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. चिरली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत तथा माजी सरपंच देखील राहिले तसे राजूजी गरज साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. ज्यांच्या कुटुंबाला राजकीय वारसा देखील लाभला ज्यांच्या वडिलांनी देखील फार मोठं समाजकार्य केलं असे KC गरज साहेबांचे सुपुत्र राजू गरज साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. उरण पनवेल प्रीमियर लीग मुख्य आयोजन कमिटी दीपक शेठ पाटील संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी साहेबांच्या शुभ हस्ते साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. तसेच आपण विनंती करूयात माजी उपसरपंच आणि एक ज्येष्ठ काँग्रेस नेते श्रीकांत शंकर पाटील साहेबांना आपण विनंती करतोय की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. माजी उपसरपंच तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देखील आहेत आणि तथा कामगार नेते महेंद्र शेटकर यांचे अतिशय विश्वासू श्रीकांतजी शंकर पाटील साहेबांचे ते शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देखील करतोय. अनेक वर्ष पाहायला गेलं तर या पंचकृषीमध्ये आणि गावठणगावमध्ये काँग्रेस पक्ष ज्यांनी सांभाळला आणि असे सन्मानी आदरणीय श्रीकांतजी शंकर पाटील साहेबांचे ते शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण करतोय. तसेच मंचावर हिराजी पाटील साहेबांची इथे उपस्थिती पाहायला मिळाली त्यांना आपण विनंती करूयात आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. आदरणीय सन्माननीय हिराजी पाटील साहेबांचे ते शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. दीपक शेठ पाटील यांचे बंधुराज आहेत हिराजी पाटील साहेब आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. या क्रीडांगणामध्ये असेल किंवा दीपक शेठ पाटील यांच्या प्रत्येक सुखादुखामध्ये खंबीर असे उभे राहणारे त्यांचे बंधुराज हिराजी पाटील साहेबांचे इथे शुभ सन्मान आपण करतोय. आपण सौभाग्यवती अस्मिताताई ऋषिकेश पाटील यांना विनंती करूयात की यापुढे आपण सन्मान करावा. अस्मिताताई ऋषिकेश पाटील आणि सन्मान स्वीकारण्यासाठी सौभाग्यवती रंजिताताई जितेंद्र पाटील माजी उपसरपंच यांना आपण विनंती करतोय. सौभाग्यवती अस्मिता ऋषिकेश पाटील
यांच्या शुभ हस्ते आपण सौभाग्यवती रणजिताताई जितेंद्र पाटील माजी उपसरपंच यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. अंपायरने रेफर केला बॅटसाठी. तसेच मंचावर उपस्थित असलेल्या सौभाग्यवती प्राजक्ताताई किशोर गोंधळी उपस्थित राहिल्यात आणि त्यांना देखील आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. आपण अस्मिताताई यांना विनंती करूयात की त्यांच्या शुभ हस्ते सौभाग्यवती प्राजक्ताताई किशोर गोंधळी यांचे तो शुभ सन्मान आपण करावा. फेअर डिलिव्हरी. आणि सौभाग्यवती अस्मिताताई ऋषिकेश पाटील यांचा सन्मान करण्यासाठी आपण दीपक शेटनाच विनंती करूयात. दीपक शेट पाटील यांच्या सुनबाई आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. भावी उपसरपंच आहेत चिर्ले ग्रामपंचायतच्या आणि ऋषिकेश पाटील यांच्या सौभाग्यवती अस्मिताताई ऋषिकेश पाटील यांचा सन्मान दीपक शेट पाटील, संतोष शेट पाटील आणि सुनील शेट मडवी यांच्या शुभ हस्ते सौभाग्यवती अस्मिताताई ऋषिकेश पाटील यांचा देखील सन्मान केला जातोय. धन्यवाद, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली त्याबद्दल सर्वांचा आपण मनपूर्वक आभार करतोय. आणि त्यावेळी लोअर फुल टॉस होता, समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. उद्घाटनाचा नारळ फोड पाठोपाठ एक फलंदाज फक्त आपली प्रेझेन्सी दाखवतात खेळपट्टीवर. एकही इनिंग नाही आतापर्यंत संपूर्णपणे. प्रयास पाटीलचे ते 2 चौकार बघितले तर तेवढाच काय तो प्रयास होता CINK11 तुतुम टीम कडून. अन्यथा संपूर्णपणे प्रत्येक फलंदाज मित्रमंडळ अपयशी ठरलाय आणि त्याला कारणीभूत ठरले नूर 11 पांटिपे संघाची अगदी शिस्तबद्ध गोलंदाजी. मयूर वाघमारे आहे समोर, दिग्गज गोलंदाज आणि चांगल्या टिप्स आपल्याकडे असलेला मोठा अनुभव आणि त्याचा फायदा मात्र इतर गोलंदाजांना होत असताना. यापूर्वी आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये ऑलआउटच्या नामुष्कीसाठी खरं तर सुयोग स्पोर्ट्स दापोली संघ ज्याच्यावर ऑलआउटची नामुष्की ओढवली होती, 28 वर तो सर्व बाद झाला होता. आणि थोड्याच वेळामध्ये सन्माननीय आदरणीय राहुल दादा लोंढे विश्वस्त सिद्धिविनायक ट्रस्ट दादर युवा सेना नेते यांचं देखील इथं आगमन या मंचावर पाहायला मिळणाऱ्या सन्माननीय आदरणीय राहुल दादा लोंढे विश्वस्त सिद्धिविनायक ट्रस्ट दादर युवा सेना नेते आणि श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या अतिशय जवळच्या राहुल दादा यांचं इथे देखील आगमन होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा, त्यामुळं इकडे रेफर करण्यात आले आय थिंक. आणि फ्रॉम बॉलिंग टीम इकडे मात्र DRS हा डिसिजन रिव्ह्यू केला जाईल. पंचांच्या निर्णयावर चॅलेंज केलंय फ्रॉम फिल्डिंग टीम. त्यामुळे पाहूया एक्झॅक्टली काय निर्णय येतोय. JP पॅनल जय पवार सर स्वतः आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. पाहूया तिसरे पंच जय पवार सर काय म्हणतायत. परंतु सध्याच्या घडीला अतिशय कठीण परिस्थितीमधून मार्गक्रमण करतोय CINK11 दुतुम संघ. सचिन ठाकूर, रोशन ठाकूर असतील, त्याचप्रमाणे कुंदन पाटील असतील ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. परंतु पहिला सामना सहज जिंकला होता त्यांनी, परंतु या मॅच मध्ये मात्र थोडीशी स्थिती अवघड आहे. यानंतर तुम्हाला सामना पाहायला मिळेल दोनही लुझर टीम, वैशाली अँड सार्थ इंटरप्राइजेस सोनारी आणि MB फिटनेस वॉरियर विचुंबे पनवेल. दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी विथ द टॉस. बरोबर या इनिंग नंतर टॉस केला जाईल, त्यामुळे या इनिंग संपण्याच्या अगोदरच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. तो चेक केलं जात आहे, थोडासा विलंब लागतो त्यामुळे कदाचित क्लोज डिसिजन असेल. आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र रिव्ह्यू साठी आलाय, चेक केलं जाते, त्याची पडताळणी सुरू आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. यंदाच्या वर्षी अनेक मोठ्या स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंट्स ज्यांनी कव्हर केल्यात. संदेश पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतले, गेले 5-6 वर्ष सातत्यानं पाहतो या वाहिनीला. आणि म्हणूनच आज आदरानं
कोणत्याही स्पर्धेचं मोठं आयोजन असलं की पहिल्यांदा 24 लाईव्ह इव्हेंट्सला मात्र पहिला कॉल केला जातो आणि सग्रमांची मेहनत आहे आणि त्याचमुळे खरं तर आजही ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सो इट्स अ वाईड बॉल कॉल, त्यामुळे रिव्ह्यू लॉस्ट. तोच निर्णय मात्र कायम ठेवण्यात आलाय ग्राउंड अंपायरचा. तर एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या 15 वर. 15 रन्स ऑन अ बोर्ड. सौरभ भगत, मान फ्रॉम धाकटा कांदा, गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. पहिले षटक परेश शेळकेसह 4 फलंदाज बाद केले एकाच ओव्हरमध्ये आणि संपूर्णपणे तिकडेच परीक्षा घेतली गेली सिया एन किया 11 दुतुम संघासाठी. त्यानंतर अजय नाईकनं 2 धावा दिल्या, फक्त 2 विकेट्स मिळवल्या. त्यानंतर मयूर वाघमारेचं निर्धाव षटक आलं. मेडन ओव्हर टाकण्याचा महापराक्रम केला या मॅच मध्ये. 15 वर 8 अशी धावसंख्या आहे विश्वजित ठाकूरच्या संघाची. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. सिंगल मिळेल, 1 रन. आता 1-1 2-2 धावा, ज्या काही धावा पुढे नेता येतील तर करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण सध्याच्या घडीला टॅलेंट स्थळाच्या फलंदाजांकडून जास्त मोठी अपेक्षा नाहीये. परंतु तरी सुद्धा कुठेतरी पहिल्यांदा एकतर डोक्यामध्ये असलं पाहिजे ऑल आउटच्या नामुष्कीपासून आपल्याला वाचायचंय आणि त्याचमध्ये उर्वरित अजूनही चेंडू बाकीसाठी काहीतरी करावं लागेल. सध्याच्या घडीला मनीष गोंधळी आहेत, मनीष गोंधळी आणि ऋषिकेश चौधरी. मान फ्रॉम वळवली. ऋषिकेश चौधरी ऑन स्ट्राईक नाव. हो, इकडे मात्र कव्हरवरतून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इनफिल्ड मध्येच चेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज मात्र माघारी परतेल 16 या धावसंख्येवर. हा आणखीन एक धक्का बसलाय. 9 बाद झालेत आणि आता मात्र शेवटची जोडी मैदानामध्ये. दरम्यान मी विनंती करेन एमबी फिटनेस वॉरियर्स विचुंबे पनवेल आणि वैशाली अँड सार्थ एंटरप्राइजेस सोनारी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जवळ येऊन राहा स्टेजच्या. आणि शेवटच्या क्रमांकावर 11व्या क्रमांकावर मॅन फ्रॉम नांदगाव मनीष फडके मैदानामध्ये दाखल झालाय आणि इकडे मात्र ही शेवटची जोडी आहे. यापूर्वी खरं तर 28 वर सर्व बाद झाला होता सो एक्सपोर्ट्स दापोली संघ. ती एक लोवेस्ट टोटल आहे उरण पनवेल प्रीमियर लीग मधील. आणि त्यानंतर इकडे आता मात्र पाहूया सिया अँड किया 11 दुतुम संघावर तशाच स्वरूपाची कुठेतरी नामुष्की ओढवले, परंतु अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 वर 9. सौरभ भगत लेट हिम ओव्हर द विकेट ना. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर कनेक्ट करता आलेला नाहीये मनीषांना हा चेंडू, त्यामुळे डॉट निघेल. निर्धाव चेंडूची सांगता या मॅच मध्ये संपूर्ण पहा. सिंगल साठी सुद्धा फार मोठा स्ट्रगल करावा लागलाय. बरेचसे खेळाडू शून्यावर बाद झालेत. 6 फलंदाज आतापर्यंत शून्यावर, ज्यांनी खातही उघडलेलं नाहीये या मॅच मध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, त्यामुळं फार फार तर सिंगल प्राप्त होईल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर नूर 11 पांडेबे खर तर एक मोठी भक्कम अशी आघाडी घेतली याही मॅच मध्ये. कारण सिया अँड किया 11 दुतुम संघाची धावसंख्या 9 गडी बाद 17 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. अरे जाईल तिथल्या
थँक्यू डीजे बारी. महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव फ्रॉम द इंटरप्राइजेस म्हटलं की नक्कीच महबूब हे फार मोठं नाव आहे संपूर्ण महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामधील. त्याच्यावर आधारित हे गीत आपण ऐकलं. जाऊया शेवटच्या ओव्हरसाठी. 5वं आणि अंतिम षटक. हर्षल गावंड आलाय मुळेखंडचा गोलंदाज आणि इकडे 17वर 9 ऑलआउटच्या नामुष्कीपासून वाचायचे आणि त्याचबरोबरीनं धावा काढायच्या आहेत अशी थोडीशी दुहेरी भूमिकेमध्ये द्विधा मनस्थिती असेल फलंदाजांची. ओ क्लीन बोल्ड. दांडी गुल केलंय. ऑल आउट 17वर. सर्व बाद. सिया अँड किया 11 दुतुम संघ निचांकी धावसंख्या मात्र नोंदवले. उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक लोवेस्ट टोटल. 17वर ऑल आउट. नूर 11 पांडिवे संघानं मात्र महाकारनामा केलाय. नूर खरंच नूर म्हटलं की चमक, नूर म्हटलं की प्रकाश आणि चमक दाखवले सगळ्याच गोलंदाजांनी. चमकदार कामगिरी केले या संपूर्ण मॅच मध्ये आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल मयूर वाघमारे आणि टीमला. कमाल कमाल परफॉर्मन्स आणि त्याचमुळे संपूर्णपणे लोवेस्ट टोटल चेस करायची आहे. हा सामना जिंकण्यासाठी फक्त 18 धावांची गरज असेल. परंतु आपण जाणार आहोत टॉस बॉक्स कडे. या ठिकाणी नाणेफेक संपन्न केली जाईल. एमबी फिटनेस वॉरियर विचुंबे पनवेल, समाधान वास्कर आणि दुसऱ्या बाजूला वैशाली सार्थ इंटरप्राइजेस सोनारे, प्रथमेश म्हात्रे पिट्टू या दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये नाणेफेक संपन्न केली जाईल. चला समाधान वास्कर आपण या लवकर. चला कॅप्टन लवकर या आणि त्याचमुळे आम्ही अगोदरच अनाउन्समेंट केल्या होत्या. चला कॅप्टन या लवकर. एमबी फिटनेस वॉरियर विचुंबे पनवेल, कारण वैष्णवी आणि सार्थ इंटरप्राइजेस सोनारी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रतीक्षा केली जाते. कॅप्टन समाधान भास्कर आपण लवकरात लवकर या. तर नूर 11 पांडिवे संघाला 30 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. अतिशय माफक असं आव्हान आहे, कारण या स्पर्धेमधील सर्वात लोवेस्ट टोटल आहे. हा सामना आता मात्र विश्वजित ठाकूर आपल्या भक्कम गोलंदाजीच्या जोरावर कुठपर्यंत नेणार हे सुद्धा पाहणं तेवढंच औत्सुक्याचं असेल. तगडी या बॉलिंग लाईनअप जरूर आहे, परंतु आज फलंदाजांनी थोडा धोका दिला या मॅच मध्ये. त्याचमुळे फार मोठा स्ट्रगल आहे हा सामना जिंकायचा म्हटला तर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना फार मोठं टार्गेट नाहीये, परंतु तरी सुद्धा मोठा फॅन्स वर्ग विश्वजित ठाकूरचा नेहमीच पाहायला मिळालाय. सामना कुठेही असू द्या, स्पर्धा कोणतीही असू द्या, मोठ्यावर संपूर्णपणे या विभागामधले सगळेच क्रीडा रसिक अतोनात प्रेम करतात आणि ते चित्र पाहायला मिळेल. जाऊया टॉस बॉक्स कडे. जोडले जातील जयेश भोसले सर. या आदरणीय संतोषजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते एमबी फिटनेस वॉरियर्स विचुंबे पनवेल आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना वैशाली कॅटरर्स अँड सार्थ एंटरप्राइजेस सोनारी टॉस आपण करतो आहोत. नेक्स्ट मॅच एका बाजूला संघ पाहायला मिळतोय पनवेल तालुक्यातील. हेड इज अ कॉल.
हेड आलेला टॉस जिंकला पिट्टूने, महत्वाची मॅच. खरं तर पिट्टू, या मॅचचा टॉस किती महत्वाचा होता तुमच्यासाठी? टॉस खूप महत्त्वाचा होता की लास्ट टाइम मॅच आम्ही टॉस हारलो आणि पण धावा झाल्या त्या आमच्या, पण आम्हाला 2 ओव्हर चाळीस गेले तिथे आम्ही बॅकफुटला गेलो. पण या मॅचमध्ये असं होणार नाही. आम्हाला फिल्डिंग करू आम्ही पहिला, तर आम्ही चांगलं कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करू. काय चेंजेस करतोस का सेम स्क्वॉड आहे? हो, आम्ही चेंजेस करतो. एक चांगली मॅच पाहायला मिळेल का? कारण समाधान भास्कर मागील मॅचमध्ये देखील चांगलं प्रदर्शन पाहायला मिळत होतं याही संघाचं, आणि त्यामुळे तेही बदलाव करून येतील. डू अडायचं सिच्युएशन असणार आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून जिंकणं किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी? हो, जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे. जिंकलो तर टुर्नामेंटमध्ये राहू, नाहीतर घरी जायला लागेल. चला, शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय वैशाली कॅटरर्स संघाने. आणि समाधान, तुझ्याकडे विचारेन मी, काय चेंजेस करतोस का? मागे जे काही घडलं, जे काही बिघडलं ते विसरून नव्याने सुरुवात करायची, डू अडायची मॅच आहे. कसं पाहतोस सामन्याकडे आणि कसं पाहतोस आयोजनाकडे? नक्कीच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू आणि चेंजेस म्हणजे आता 2 प्लेयर बाकी आहेत ते खेळवायलाच लागतील. कारण का डू ऑर डाय मॅच आहे. नक्कीच आम्ही चांगला करू. चला, शुभेच्छा असतील. मॅचला होती सुरुवात. वैशाली कॅटरर्स आणि सार्थक एंटरप्राइजेस सोनारी टीमने टॉस जिंकलाय. द टॉस दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. या समालोचन कक्षाकडे वळूया. आवाजामध्ये पुन्हा एकदा ऐकूया दीपकजी पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊया दुसऱ्या सत्राच्या खेळाकडे. 30 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. अतिशय माफक असा वान आहे. 17 सर्व बाद झाला. सिया अँड किया 11 दुतुम संघ आणि त्याचमुळे नूर 11 पांडिबे संघाला बॅक टू बॅक मॅच जिंकण्याची एक नामी संधी. उस्मान पटेल, मी रायगडचा टायगर उस्मान पटेलला विनंती करेन, आपण कृपया व्यासपीठावरती या. संपूर्ण आयोजन समिती, स्वतः दीपक पाटील साहेब आणि संतोषजी पाटील साहेब आपली वाट पाहत आहेत. पहिलाच बॉल सरळ बॅटनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु समोर फिल्डर आहेत. इनफिल्डला बीट करावा लागेल. समोर जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे विश्वजित ठाकूर. अर्थातच मोठ्या मानमधी घोडे, हे विश्वची बाजे घर. संपूर्णपणे पाहायला गेलं तर विश्वामध्ये डंका वाजवलाय ज्या नावानं, आणि तोच विश्वजित मोठा खेळाडू. ओ, यावेळेचा हा फटका पाहूया समोरच्या दिशेला, परंतु एक साकावरचा क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आले होते. पहिली रन तर घेतले, दुसऱ्याचा प्रयत्न आणि ओ स्टेपिंग साठी आय थिंक इकडे पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, परंतु 2 धावा पूर्ण झाल्यात. चेक केलं जाईल. थोडीशी साशंकता आहे ग्राउंड पासच्या मनामध्ये, आणि त्याचमुळे फ्रंट फूट चेक केला जाईल. इट्स नो बॉल कॉल. पाऊल पुढे पडलंय, आणि त्याचमुळे इकडे मात्र दंडित सुद्धा केलं जाईल. फ्रीडचा बॉल, मुक्तपणे खेळण्याची संधी. ओ, डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक. सरळ काळ्या पडद्यावर जाऊन चेंडू आदळलाय. बॉल सीमा पार 4. ओमी केणीच्या बॅटमधून मात्र अगदी सरळ रेषेमध्ये निघणारा सुंदर फटका. थोडासा चेंज ऑफ पेस होता, थोडी गती काढून घेतली होती, परंतु प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. परंतु मिडॉनच्या दिशेमध्ये सिंगल मिळेल. 1 रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. फार मोठं टार्गेट नाहीये, आणि त्याचमुळे सामना कुठपर्यंत पुढे जाणार हे सुद्धा पाहावं लागेल. हा खरं तर नूर 11 पांडिबे संघ, हा त्यांच्यापासून विजय किती लांबवता येईल एवढंच कदाचित बघावं लागेल या मॅच मध्ये. सिया अँड किया 11 दुतुम संघाला नेक्स्ट मॅच इन ऍक्शन पाहायला मिळेल. रायगडचा टायगर उस्मान पटेल, वेलकम. शॉट खेळायचा प्रयत्न, इकडे मात्र बॅटची गडा घेतली. विश्वजित ठाकूरला सफलता मात्र प्राप्त होईल. विकेटचं पतन, पहिला धक्का लागलाय नूर 11 पांडिबे टीमला. फलंदाज सूर्या म्हसकर मैदानाच्या बाहेर.
उस्मान पटेल रायगडचा टायगर. एका बाजूला महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामधील अग्रगण्य नाव महबूब बैलाचे पालक अर्थातच दीपक शेठ पाटील साहेब ज्यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. तर बाद झालाय सूर्या मस्कर आणि कॅप्टन मैदानामध्ये मयूर वाघमारे. थोडासा फ्रंट फुटला येऊन वळवला होता चेंडू स्क्वेअरलेगकडे. सिंगल त्या ठिकाणी प्राप्त झाले. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय. थ्रो नॉन स्ट्राईक एंडला गेलाय आणि तोपर्यंत मात्र दुहेरी धाबा. थोडासा नाराज दिसलाय खरं तर, कारण पहिलाच बॉलवर जो झेल टिपला होता ना परेश शेगेच्या गोलंदाजीच्या जोरावर, पहिलाच बॉल विश्वजित ठाकूरनं जो पुल शॉट खेळला होता आणि त्यानंतर मात्र उंच उडी मारत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मयूर वाघमारेनं टिपलेला तो झेल ची केलेली भन्नाट सुरुवात. ओ चांगला प्रॉपर टायमिंग आहे. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर आणि मिळतील नूर 11 पांडिबे टीमसाठी 5 धावा. सामना कदाचित लवकर संपेल अशी चिन्ह मात्र निर्माण झालेत. ओ इकडे मात्र हेलिकॉप्टर लूक देत बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. नूर 11 पांडिबे संघाचा सनसनाटी विजय, लगातारचा दुसरा विजय सादर केलाय. भन्नाट परफॉर्मन्सेस मयूर वाघमारेच्या नेतृत्वाखाली सलग 2 सामने जिंकले ते नूर 11 पांडिबे. अभिनंदन अभिनंदन नूर 11 पांडिबे, नितेश शेठ पाटील, कुणाल शेठ म्हात्रे. अभिनंदन मयूर वाघमारे आणि संपूर्ण टीम. वेल प्लेड बॉईज. लो स्कोरिंग मॅच होती. 17 धावा आणि त्याला प्रत्युत्तरादाखल पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्येचा पाठलाग मात्र पूर्ण झालाय. तर याच दरम्यान आपण स्वागत कक्षाकडे वळतो.